नमस्कार. आज श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मंडळी, तारक मंत्र आपण रोज म्हणतो, पण एक प्रश्न स्वतःला कधी आपण विचारला आहे का हो? स्वामींनी या मंत्रातून नेमकं आपल्या मनाला काय सांगितलं आहे? हा फक्त मंत्र नाही, हा स्वामी समर्थांनी आपल्या प्रत्येक भक्तासाठी लिहिलेलं एक जिवंत पत्र आहे. आज आपण या पत्राचा प्रत्येक शब्द उलगडून पाहणार आहोत. शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरंही मिळतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आयुष्यात कधी असा क्षण येतो की आपले सगळे मार्ग बंद होतात. सगळं काही संपल्यासारखं वाटतं. आपल्या माणसांशी जो आपला जवळीक असते किंवा आपला आधार असतो तो सुद्धा आपल्याला कमी पडतो. अशा वेळी एकच हात आपल्या डोक्यावर असतो आणि तो म्हणजे आपल्या सद्गुरूंचा. तारक मंत्राची सुरुवात मनाला जागं करणाऱ्या संदेशाने होते. निशंक होई रे मना. म्हणजे स्वामी जणू म्हणत आहेत, अरे मना, प्रत्येक गोष्टीची चिंता करून स्वतःला का त्रास करून घेतोस? जिथे माझ्यावर विश्वास आहे तिथे शंकेला जागाच नाही. श्रद्धा म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणं नाही. श्रद्धा म्हणजे काय? तर उत्तर मिळेपर्यंत गुरूंवर विश्वास ठेवणं. निर्भय होई रे मना म्हणजे काय? तर भीती संकटामुळे नसते, तर आपल्याला उद्याची काळजी लागलेली असते, उद्याची चिंता लागलेली असते आणि त्यामुळे आपल्याला भीती वाटत असते. मग ही भीती जी आहे ती स्वामी आपल्याला संपवायला सांगत आहेत. भीतीपेक्षा काय कर? विश्वास ठेवायला शिक किंवा विश्वास ठेव, असं ते आपल्याला सांगतात. प्रचंड स्वामी बळपाठीशी ते. आता कल्पना करा, लहान मूल रस्ता ओलांडताना पहिला हात धरतो ते आपल्या आईचा किंवा वडिलांचा, कारण त्याला चालणं व्यवस्थित रस्ता ओलांडता येणार नाही, कारण त्याला रस्त्याची भीती वाटत असते. म्हणून तो आपल्या बरोबर सोबत असणारे आपली आई किंवा बाबा यांचा हात धरतो, कारण त्याचा विश्वास असतो की आपला हात आपल्या आईबाबांच्या हातात आहे. मग भक्ताचंही तसंच आहे. स्वामींचा हात डोक्यावर आहे ही जाणीव, हे त्याचं काय आहे? खरं बळ आहे, ही त्याची ताकद आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. या ओळीचा अर्थ फक्त चमत्कार नाही, म्हणजे जे लोक चमत्कार करून दाखवतात तसा मानायचा नाही. तर काय आहे की खरा चमत्कार म्हणजे आपलं जे तुटलेलं मन आहे किंवा घाबरलेलं मन आहे ते पुन्हा उभारीने उभं राहणं, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे निराश झालेलं असेल, भीती वाटत असेल, त्यामुळे आपण कोलमडून पडतो. म्हणजेच निराश झालेल्या माणसाच्या मनामध्ये आशा जागवणं असा त्याचा अर्थ होतो, किंवा हरवलेल्या माणसाला योग्य दिशा मिळणं असा त्या ओळीचा अर्थ होतो. हे स्वामींचं तर खरं कार्य आहे. मित्रांनो, अनेक जण विचारतात, मी इतकी सेवा करतो तरी माझ्या आयुष्यामध्ये अडचणी का येतात? कारण स्वामी संकट काढून टाकण्यापेक्षा संकटावर मात करण्याची ताकद त्या भक्ताला देत असतात. बघा, जसं सोनं जे अग्नीतून शुद्ध होऊन येतं तसं भक्ताचंही आहे. भक्तसुद्धा या परीक्षेतून अधिक तेजस्वी बनतो. तारक मंत्र आपल्याला एकच शिकवण देतो, स्वामींना फक्त संकटात हाक मारू नका, आनंदातही त्यांचं स्मरण करा. फक्त मागण्यासाठी तुम्ही नमस्कार करू नका, तर मनामध्ये कृतज्ञताही ठेवा. तुमच्याकडे जर कृतज्ञता नसेल तर तो नमस्कार काय कामाचा?
आणि जेव्हा हा मंत्र भावनेने म्हटला जातो तेव्हा केवळ शब्द राहत नाहीत किंवा तो नुसता मंत्र राहत नाही, तर मनाला शांतता करणारी ती साधना असते. अतिशय मार्मिक असा हा मंत्र आहे आणि असं गूढ या मंत्रामध्ये लपलेलं आहे की मनुष्याचं किंवा त्या भक्ताचं म्हणणाराचं जे आयुष्य आहे ते या मंत्राने काय होतं, बदलून जातं. मनातील भीती दूर होते, आपली श्रद्धा स्वामींवरची दृढ होते, आपला स्वामींवरचा विश्वास वाढतो आणि आपण कुठल्याही कामाला घाबरत नाही किंवा कुठलंही संकट आलं, अडचण आलं तरी आपण ठामपणे त्याच्यात समोर उभे राहू शकतो. एवढी ताकद या स्वामींच्या तारक मंत्रात आहे. स्वामी अशक्य शक्य करतात, म्हणजे आपल्याला प्रत्येक इच्छेप्रमाणे परिणाम घडवून आणतात असं आपण म्हणतो, पण तसं नाही. ते आपल्या हिताचा मार्ग आपल्याला उघडून देतात, म्हणजेच आपल्याला दिशा देतात, धैर्य देतात, प्रयत्न दाखवतात, विश्वास ठेवायला शिक म्हणतात आणि यातूनच तुझं सतत जे कार्य चाललेलं आहे, कर्म चाललेलं आहे ते तू चालू ठेव, तरच तू त्याच्यातून सुलाखून निघशील आणि मग तुला त्यात यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असं स्वामींना आपल्याला सांगायचं आहे. आणि म्हणून हा जो मंत्र आहे तारक मंत्र तो मनुष्याला तारणारा आहे. त्यापेक्षा तुम्ही हे जे मंत्र म्हणता ते मंत्र अतिशय मार्मिक आहेत आणि त्या ओळींचा अर्थ आपण जर समजून घेऊन तो जर रोज आपल्या मनावर कोरला गेला, म्हणजे आपण रोज सकाळ संध्याकाळ या मंत्राचं जर पठण केलं तर नक्कीच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. आपलं मन इतकं खंबीर बनेल की कोणतंही मोठं संकट येऊ दे, कोणतीही मोठी समस्या येऊ दे, प्रसंग येऊ दे, तरी आपण त्याला सामोरे जाऊन त्याला तोंड देऊन उभारीने आपण उभे राहू आणि त्या संकटावर मात करू. इतकी या मंत्रामध्ये ताकद आहे. म्हणून बघतो आपण जो स्वामींचा तारक मंत्र आपण रोज जो म्हणता तो समजून उमजून म्हणा, त्याचा अर्थ समजून त्याचं पठण करा, तरच तुम्ही त्या कामामध्ये सफल व्हाल किंवा जे म्हणताय ते स्वामींपर्यंत पोचेल आणि स्वामींना पण वाटेल की हा भक्त खरोखर आतून कुठून तरी आपल्याला हाक देतो आहे आणि त्यामुळे आपण ह्याच्या कार्याला धावून जावं, त्याच्या सेवेचा स्वीकार करून त्याला चांगला मार्ग दाखवावा असे स्वामींना अर्थ हा काही असे वाटेल. आणि म्हणून हा मंत्र तुम्ही जो म्हणाल तो समजून उमजून करा, त्याचा अर्थ जाणून घ्या आणि मगच ते पठण करायला सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. धन्यवाद.